afternoon, students. Today we are going to discuss about C4 plants. We are going to discuss about C4 plants. Okay. In earlier lecture we have discussed about C3 plant. Okay. So in C3 plant, the photorespiration takes place when there is a high light intensity and low CO2 concentration. Okay. But in certain tropical plants, CO2 is not directly absorbed by the rubisco. We know that in C3, rubisco is the most important enzyme ribulose by phosphate carboxylase. So this rubisco enzyme is important. With the help of that enzyme, RUBP it fixes the carbon dioxide. Okay, in C3 plant. But in C4 plant, the rubisco, and due to that there sometimes this rubisco it acts as a oxygenase enzyme instead of carboxylase. Okay, and so the photorespiration takes place in C3 plant. But in C4 plant, the C4 plants are the tropical plants. Okay, so CO2 is not directly absorbed by the rubisco. म्हणजे C3 प्लांट सारखं रुबिस्को एन्झाईमच्या सहाय्याने RUBP हे डायरेक्टली CO2 फिक्स करत नाही. So due to low concentration of CO2, they follow another pathway. Okay, कारण ट्रॉपिकल एरिया आहे म्हणजे लाइट इंटेन्सिटी जास्त. लाइट इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे पार्शियल क्लोजर ऑफ स्टोमॅटा. पार्शियल क्लोजर ऑफ स्टोमॅटा म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी. CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी म्हटल्यानंतर रुबिस्को काय करतो, ऑक्सिजनेज म्हणून काम करतो कार्बोक्सिलेजच्या ऐवजी. आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं. तर आता इथे काय मग C4 प्लांट मध्ये की RUBP हा CO2 फिक्स करतच नाही रुबिस्कोच्या सहाय्याने. तर त्याच्या ऐवजी काय करतं, हे लो कॉन्सन्ट्रेशन CO2 चं असल्यामुळे ते काय करतं, अनदर पाथवे, दुसरा पाथवे त्या ठिकाणी ते फॉलो करतात. ते फॉलो द अनदर pathway, and this an alternative or another pathway where the first stable compound is 4 carbon compound. जसं C3 pathway मध्ये त्याला C3 का म्हणतात, कारण या ठिकाणी जो RUBP जेव्हा कार्बन डायऑक्साइड फिक्स करतो तेव्हा या ठिकाणी फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो तयार होतो PGA हा 3 कार्बन कंपाऊंड असतो. ओके, पण या ठिकाणी आता C4 प्लांट जे असतात ते काय करतात, अल्टरनेटिव्ह पाथवे त्या ठिकाणी फॉलो करतात आणि ते काय करतात, मग रुबिस्को डायरेक्टली कार्बन डायऑक्साइडला फिक्स करायला मदत करत नाही, किंवा या ठिकाणी RUBP रुबिस्कोच्या सहाय्याने डायरेक्टली CO2 त्या ठिकाणी फिक्स करत नाही. तर त्याच्याऐवजी काय होतं, तिथे दुसरा एक कंपाऊंड असतो आणि त्या ठिकाणी तो म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. RUBP च्या ऐवजी फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड, त्याला म्हणायचं PEPA. ओके, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. आणि हा जो फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड आहे हा कार्बन डायऑक्साइड फिक्स करतो आणि या ठिकाणी हा काय करतो, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो तयार करतो तो 4 कार्बन कंपाऊंड असतो, त्याला म्हणायचं ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ओके, म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड PGA च्या ऐवजी इथे काय होतं, 4 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड इट इज प्रोड्यूस. ओके, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट it is oxaloacetic acid, and instead of RUBP the phosphoenol pyruvic acid is the first compound which fixes the atmospheric carbon dioxide. Okay, and hence it is known as C4 pathway. Hence known as C4 pathway. Okay, कारण फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कोण असतो, 4 carbon compound, that is oxaloacetic acid, and therefore it is known as the C4 pathway, or it is also known as dicarboxylic acid cycle. It is also known as dicarboxylic acid cycle. Okay, it is also known as dicarboxylic acid cycle. So the plants like maize, sugarcane, jawar, amaranthus. So sugarcane म्हणजे ऊस, maize, मका,
ज्वार, ओके, अमेरंथ. तर या ठिकाणी हे सगळे जे भगर ज्याला आपण म्हणतो, तर या ठिकाणी हे सगळे जे मोनोकोट प्लांट आहेत, तर या ठिकाणी हे काय करतात, दे फॉलो द C4 पाथवे. दे फॉलोज C4 पाथवे. त्यांच्यामध्ये C4 पाथवे आपल्याला आढळतो. ओके, अँड देअरफॉर सच प्लांट्स दे आर नोन ॲज C4 प्लांट्स. असे जे प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये C4 पाथवे आढळतो याला म्हणायचं C4 plants. Okay, so this C4 pathway firstly reported by H.P. Korshak. H.P. Korshak. H.P. Korshak, he reported firstly this alternative method of CO2 fixation. This alternative pathway of CO2 fixation. ओके, CO2 फिक्सेशनचा हा पाथवे सगळ्यात पहिल्यांदा H.P. कोर्शॅकने या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. ओके, सो इट इज इन 1965. In 1965. Okay, then in 1970 1970 मध्ये MD Hatch and C.R. Slack they outline the entire cycle, okay, or entire series of reaction. जे पण C4 मध्ये जे आपण रिएक्शन्स आहेत किंवा जी पण सायकल आहे ती सगळी सायकल यांनी आउटलाइन केली. and hence it is known as Hatch-Slack pathway. Hatch-Slack pathway or HSK pathway. C4 सायकलला Hatch-Slack pathway किंवा HSK आहे. HSK pathway असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. HSK pathway किंवा Hatch-Slack pathway किंवा C4 pathway किंवा डायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पाथवे अशा 4 नावांनी हा C4 सायकल जी आहे तर ती त्या ठिकाणी ओळखली जाते. आता या ठिकाणी ही C4 सायकल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे इट इज ऑफ द Kranz anatomy. So this Kranz anatomy, Kranz means the wreath or necklace. Kranz means necklace. Okay, necklace. Kranz means necklace or the wreath. ओके, तर या ठिकाणी मग wreath किंवा नेकलेस म्हणजे काय, तर या ठिकाणी the mesophyll is not differentiated into palisade and the spongy tissue. म्हणजे आपण मोनोकॉट मध्ये जर या ठिकाणी बघितलं असेल तर मोनोकॉटचा या ठिकाणी आपण एनाटॉमी, लीफ एनाटॉमी जर आपण स्टडी केले असेल, ओके, तर या ठिकाणी मेसोफिल सेल जे आहेत तर ते कसे असतात, आयसोडायमेट्रिक.
म्हणजे they are not differentiated into the palisade tissue. Okay. तर या ठिकाणी पॅलिसेड आणि स्पॉन्जी टिश्यूच्या डायकॉट मध्ये आपल्याला दिसतं. तसं या ठिकाणी हे डायकॉट मध्ये पॅलिसेड आणि हे आपल्याला दिसत नाही. ते सगळे सेल कसे असतात? आयसोडायमेट्रिक. त्यानंतर इथे या ठिकाणी झायलम आणि फ्लोएम. ओके. आणि झायलम आणि फ्लोएम इट इज सराउंडेड बाय the sum of the bundle sheath cells. Vascular bundles, they are surrounded by bundle sheath cells. Okay. Okay. So it is xylem and it is phloem. Okay, and it is surrounded by bundle sheath cells. So vascular bundle, mesophyll tissue, they are not differentiated into the palisade. Okay. So it is mesophyll tissue. The mesophyll tissue which is not differentiated into palisade and mesophyll tissue. Okay, so all the cells they are isodiametric in nature. Okay, so it is lower epidermis. So it is upper epidermis. It is the mesophyll cells, which is not differentiated into palisade and spongy. All cells are similar type. Okay, and these mesophyll cells they have chloroplast in them. Okay. So there is the characteristic features of these cells. These mesophyll cells, they have the chloroplast in them. Okay. And the characteristic feature of the chloroplast of this mesophyll cell, so there are two types of the chloroplast in these plants. Okay, in C4 plant, there are two different types of the chloroplast. The chloroplasts which are present in mesophyll cell and chloroplasts which are present in neck cell, necklace cell किंवा bundle sheath cell आपण ज्याला म्हणतो. Okay, so it is the bundle sheath. Okay, so it is bundle sheath. Okay, it is xylem, it is phloem. Okay, bundle sheath. So it is the Cran's anatomy.
So what is the characteristic feature of this crayon's anatomy? So there are two different types of the chloroplast in the cell. Okay, mesophyll cell. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी व्हॅस्क्युलर बंडल्स दे आर सराउंडेड बाय अ particularly breadth of the readily arranged large bundle sheath cell. Okay, त्याला large bundle sheath cells त्या ठिकाणी असतात व्हॅस्क्युलर बंडलला सराउंडेड. आता या ठिकाणी मेसोफिल सेल जे असतात, मेसोफिल सेल्स दे हॅव द क्लोरोप्लास्ट as well as these bundle sheath cells they also have a chloroplast. म्हणजे बंडल शीथ सेल मध्ये पण क्लोरोप्लास्ट आहे आणि या ठिकाणी हे जे सेल्स आहेत मेसोफिल सेल याच्यामध्ये पण क्लोरोप्लास्ट आहे, पण दोघांमध्ये या ठिकाणी फरक आहे. तर या ठिकाणी काय फरक आहे? देयर इज अ डायमॉर्फिझम इन क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट दोन प्रकारचा आपल्याला दिसतो. तर पहिला कुठला? द क्लोरोप्लास्ट इन मेसोफिल. Chloroplast in mesophyll, it is granule. It is granule. And chloroplast in bundle sheath, it is agranule. आता ग्रॅनल आणि अग्रॅनल म्हणजे काय? तर ग्रॅनल मीन्स क्लोरोप्लास्ट आपण फिगर पाहिली होती क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये या ठिकाणी अशा आपण ग्रॅनल्स काढले होते, राईट? तर या ठिकाणी मग मेसोफिल सेल जे आहेत, तर मेसोफिल सेल मधले क्लोरोप्लास्ट आहेत त्याच्यामध्ये ग्रॅना असतात, म्हणून मेसोफिल क्लोरोप्लास्ट दे आर ग्रॅनल टाइप. आणि हे जे बंडल शीथ आहे त्या बंडल शीथ मध्ये जे क्लोरोप्लास्ट आहेत ते अग्रॅनल, म्हणजे त्या ठिकाणी ते फक्त दे हॅव ओनली द स्ट्रोमा. दे हॅव ओनली स्ट्रोमा, देयर इज नो ग्रॅना. ओके, त्याच्यामध्ये ग्रॅना नसतो, फक्त स्ट्रोमा असतो. The chloroplasts which are present in bundle sheath they are larger in size, and the chloroplasts which are present in mesophyll they are smaller in size. म्हणजे मेसोफिल मध्ये क्लोरोप्लास्ट आकाराने लहान असतात, त्याच्यामध्ये ग्रॅना असतात, ओके, आणि मोर इन नंबर असतात, जास्त या ठिकाणी जास्त प्रमाणात असतात. पण ते बंडल शीथ मधले जर बघितले क्लोरोप्लास्ट आकाराने मोठे असतात, कमी असतात आणि अग्रॅनल असतात, त्याच्यामध्ये ग्रॅना त्या ठिकाणी नसतो. It is a granule and it is granule. तर असे दोन प्रकारचे क्लोरोप्लास्ट आपल्याला या प्लांट मध्ये दिसतात. सो देयर इज द डायमॉर्फिझम. ओके, डायमॉर्फिझम आपल्याला या ठिकाणी सिफोर प्लांट मध्ये आपल्याला दिसते. आता या ठिकाणी मग हे जे ग्रॅनल जे आहेत याच्यामध्ये पेप कार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम असतं आणि फॉस्फेनॉल पायरुव्हिक ऍसिड या ठिकाणी याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि ग्रॅनल मध्ये काय असतं? रुबिस्को आणि आरयूबीपी. कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन करण्यासाठी फॉर CO2 फिक्सेशन, फॉर CO2 फिक्सेशन याच्यामध्ये फक्त स्ट्रोमा असतो, म्हणून याच्यामध्ये रुबिस्को एन्झाईम असतो C3 सायकलचा आणि C3 सायकलचा आरयूबीपी प्रेझेंट असतो. कशासाठी? CO2 फिक्सेशन साठी. आणि हे जे ग्रॅनल असतात तर याच्यामध्ये CO2 फिक्सेशन मध्ये काय फिक्सेशन साठी काय असतं? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड आणि पेप कार्बोक्सिलेज. पेप कार्बोक्सिलेज एन्झाईम, पेप कार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम प्रेझेंट असतं. असे दोन वेगळ्या प्रकारचे एन्झाईम आणि दोन कंपाऊंड. आता या ठिकाणी हे जे आहेत तर या ठिकाणी हे पेप कार्बोक्सिलेज आणि या ठिकाणी हे जे आहे, आता हे पेप कार्बोक्सिलेज फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड हा 3 कार्बन कंपाऊंड आहे आणि आरयूबीपी हा 5 कार्बन कंपाऊंड आहे. ओके, तर या ठिकाणी CO2 फिक्सेशन साठी अशा दोन वेगळ्या सिस्टीम C4 प्लांट मध्ये आपल्याला दिसतात. मेसोफिल मध्ये ग्रॅनल, बंडल शीथ मध्ये अग्रॅनल. मेसोफिल सेल मध्ये या ठिकाणी जे ग्रॅना आहे तर तिथे फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड आणि पेप कार्बोक्सिलेज नावाचे एन्झाईम ग्रॅनल मध्ये, आणि अग्रॅनल मध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम आहे जे कार्बन डायऑक्साइड कमी झालं की ऑक्सिजनेज म्हणून पण काम करतं आणि जास्त कॉन्सन्ट्रेशनला कार्बोक्सिलेज म्हणूनही काम करतं. ओके,
आणि त्याच्यामुळे फोटो रेस्पिरेशन होतं. तर या ठिकाणी C4 प्लांट मध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. C4 प्लांट हे मोर प्रोडक्टिव्ह असतात. कशामुळे? कारण तिथे कार्बन डायऑक्साईडचं डबल फिक्सेशन होतं. कार्बन डायऑक्साईडचं डबल फिक्सेशन होतं. आणि C3 प्लांट मध्ये काय होतं? फोटो रेस्पिरेशन झाल्यामुळे 25% फिक्स झालेला कार्बन हा लॉस होत असतो. त्याच्यामुळे तिथे यील्ड कमी असतं. C4 प्लांट मध्ये यील्ड जास्त असतं. ओके. So C4 plants, they are more productive. C3 plants are less productive. It is due to this dimorphism of the chloroplast and this Kranz anatomy. Okay, Kranz anatomy. Now the mechanism of HSK or C4 pathway. आता या ठिकाणी नेमका C4 pathway कसा असतो तर तो आपण या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी दोन प्रकारचे त्या ठिकाणी सेल आहेत. एक मेसोफिल सेल it is mesophil cell. It is mesophil cell. Okay. And the second that is a granule bundle sheath. A granule chloroplast containing which are present in bundle sheath. Okay. It is bundle sheath. So it is the chloroplast. It is chloroplast and it is also chloroplast. Okay, so it is chloroplast in mesophil and it is chloroplast in bundle sheath. Okay, so there are two different types of the chloroplast. So this it is granule and it is a granule. Okay, now in the mesophil cell there is the carbon fixing compound is the phosphoenol pyruvic acid and it is 3 carbon compound. Okay, so it fixes the CO2 with the help of PEP carboxylase. With the help of enzyme PEP carboxylase and it converts into oxaloacetic acid which is 4 carbon compound. Okay, which is 4 carbon compound. Now inside the mesophil, inside the chloroplast of mesophil cell, this phosphoenol pyric acid react with the carbon dioxide in presence of phosphoenol carboxylase, PEP carboxylase enzyme, and it converts PEPA, phosphoenol pyric acid, into oxaloacetic acid. Oxaloacetic acid, which is 4 carbon compound, and PEPA is 3 carbon compound. Now this oxaloacetic acid is convert this so this PEP carboxylase, okay, reaction इथे आपण ऑलरेडी लिहिलेली. Okay, so PEPA plus CO2 plus H2O, okay, in presence of PEP carboxylase, it produces oxaloacetic acid plus H3PO4. Oxaloacetic acid plus H3PO4. Now oxaloacetic acid is reduced to malic acid in presence of NADPH2. Okay. In presence of NADPH2, it produces malic acid. It produces malic acid
Malic acid is 4 carbon compound. Okay, it is 4 carbon compound. Then it is transported. This malic acid then transported to the agranule chloroplast. So here the malic acid enters. Malic acid enter in the agranule chloroplast. Okay, so there is the reduction of this oxaloacetic acid in presence of NADPH2. NADPH2 is converted into NADP. It converts into NAD. Okay, so there is the reduction of oxaloacetic acid into malic acid. Now this malic acid, it is transported to the agranule chloroplast. Okay, so there is the presence of NADPH2 and enzyme malate dehydrogenase. Okay, sometime what happen, instead of the malic acid there is the formation of aspartic acid also. म्हणजे कधी कधी मॅलिक ऍसिड तयार व्हायच्या ऐवजी aspartic acid सुद्धा त्या ठिकाणी तयार होते. Okay, so now we will write reaction here. Reaction लिहू आपण. This oxaloacetic acid plus NADPH2, okay, in presence of enzyme malate dehydrogenase. Malate dehydrogenase is converted into malate. Malate means malic acid. Malate plus NADP. NADP. Okay, it is, this malate is 4 carbon compound. Okay, sometime there may be the formation of aspartic acid instead of the malate. Okay, म्हणजे आपण या ठिकाणी sometime oxaloacetic acid plus NADPH2 plus NH3. Okay, so deamination takes transaminase enzyme in presence of transaminase, it converts into aspartate. Aspartate or aspartic acid. Okay, it is also 4 carbon compound plus NADP plus H2O. Okay, so either malic acid may produce, or sometime there may be the, if there is the presence of ammonia NH3, then there may be in presence of transaminase. Okay, aspartic acid may produce. Okay, then the third process, or second part, which takes place inside the bundle chip, that is the decarboxylation. Decarboxylation takes place here. Okay, so malic acid or aspartic acid is transported to chloroplast of the bundle sheath. Okay, so in this agranule chloroplast, malic acid undergoes decarboxylation in presence of NADP. Okay, so malic acid, there is decarboxylation in presence of NADP.
NADP is converted into NADPH2. Okay, so malic acid, there is the decarboxylation in presence of NADP and it forms pyruvic acid. It forms pyruvic acid and carbon dioxide is released here. But this released carbon dioxide, it is accepted by RUBP in presence of enzyme Rubisco as a C3 cycle is running here. इथं C3 सायकल असते अग्रॅनल मध्ये. ओके, तर त्या ठिकाणी मग हा CO2 या ठिकाणी काय होतो, एंटर होतो. इथे या ठिकाणी काय असतं, RUBP. Okay, so here RUBP, this is 5 carbon compound convert into 2 molecules of PGA, which is 3 carbon compound, and it convert into phosphoglyceraldehyde. Okay, it converts into phosphoglyceraldehyde, which is 3 carbon compound, and then it produces the glucose. Okay, it produces glucose. So this C3 cycle is carried out inside the agranule chloroplast. So this release carbon dioxide from the malic acid accepted by the RUBP in presence of Rubisco. Okay, here there is no oxygen, contact of no oxygen. म्हणजे या ठिकाणी इथे काय होतं, कंटिन्युअस CO2 रिलीज होऊन येत असतो. सो देयर इज नो रिडक्शन ऑफ द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन. CO2 चं कॉन्सन्ट्रेशन इथे कमी होत नाही. ओके, and therefore Rubisco it do not perform as a oxygenase. It always perform as a carboxylase. म्हणजे या ठिकाणी रुबिस्को जो ही कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी झालं की ऑक्सिजनेज म्हणून जो काम करत असतो C3 प्लांट मध्ये, ते इथे तसं होत नाही. इथे काय होतं, कंटिन्युअस मॅलिक ऍसिड त्या ठिकाणी येत राहतं, तो कार्बन डायऑक्साइड रिलीज करत राहतो. तो रिलीज झालेला कार्बन डायऑक्साइड हा रुबिस्को त्या ठिकाणी कंटिन्युअसली RUBP च्या माध्यमातून त्या ठिकाणी फिक्स करत राहतो. त्याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी देयर इज नो रिडक्शन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नो ऑक्सिजनेशन टेक्स प्लेस. रुबिस्कोचं ऑक्सिजनेशन होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, CO2 फिक्सेशन होतं. Then this pyruvic acid it again enter into the granule chloroplast. Pyruvic acid, it is 3 carbon compound. Okay, so this pyruvic acid, so there is a phosphorylation of this pyruvic acid. Okay, phosphorylation, for that ATP is converted into ADP. So there is addition of phosphate molecule on the pyruvic acid. So it produces phosphoenol pyruvic acid. Okay, so this pyruvic acid, phosphoenol pyruvic acid is again ready to fix the carbon dioxide. So in C4 pathway, it is C4 pathway. So in the C4 pathway there is double fixation of CO2. जसं C3 मध्ये काय होतं की फोटो रेस्पिरेशन घडतं, हाय लाईट इंटेन्सिटीला फोटो रेस्पिरेशन घडतं, 75% रिकवर जरी झाला तरी 25% कार्बन लॉस होतो. इथे काय होतं, C4 मध्ये हाय टेम्परेचर जरी असलं, लाईट इंटेन्सिटी जास्त असली तरीही ग्रॅनल आणि अग्रॅनल असे दोन वेगळे क्लोरोप्लास्ट आहेत. त्याच्यामुळे ग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये मॅलिक ऍसिड तयार होतं कार्बन डायऑक्साइड फिक्स करून, ते मॅलिक ऍसिड त्या ठिकाणी अग्रॅनल मध्ये येतं आणि तिथं त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड सोडतं. मग त्या ठिकाणी CO2 ची कमी निर्माण होतच नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी रुबिस्को हा कायम
त्या ठिकाणी कार्बोक्सिलेज म्हणून काम करतो आणि त्याच्यामुळे फोटो ऑक्सिडेशन किंवा फोटो रेस्पिरेशन होत नाही, ज्याच्यामध्ये प्लांटचा लॉस होतो. त्याच्यामुळे C4 प्लांट्स दे आर more productive than that of the C3 plant. So it is the C4 pathway or Hatch-Slack pathway or HSK pathway. Okay. आपण परत एकदा बघू काय होतं. इथे दोन प्रकारचे क्लोरोप्लास्ट आहेत. मेसोफिल सेल मध्ये ग्रॅनल क्लोरोप्लास्ट आहे, ज्याच्यामध्ये ग्रॅना असतो, आणि या ठिकाणी बंडल शीट मध्ये अग्रॅनल क्लोरोप्लास्ट, ज्याच्यामध्ये ग्रॅना नसतो. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड असतं आणि अग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये त्या ठिकाणी RUBP आणि रुबिस्को असतं. ओके. मग या ठिकाणी पहिल्यांदा ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड जेव्हा येतो तेव्हा पेप्ट कार्बोक्सिलेज एन्झाईमच्या त्या ठिकाणी संपर्कामध्ये हे फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड काय करतं, कार्बन डायऑक्साईड फिक्स करतो आणि 4 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार करतं. म्हणून याला C4 पाथवे असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी हायड्रोजनेशन होतं ऑक्झॅलिक ऍसिडचं आणि NADP H2 पासून NADP तयार होतो. हायड्रोजन त्या ठिकाणी हे होतं, हायड्रोजनेशन होऊन त्या ठिकाणी मॅलिक ऍसिड तयार होतं. आता हे तयार झालेलं मॅलिक ऍसिड अग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये जातं बंडल शीटच्या. तिथे येऊन त्या ठिकाणी मॅलिक ऍसिड जे त्याचं परत डिहायड्रोजनेशन होतं. त्याचं परत हायड्रोजनेशन होतं. NADPचं कन्व्हर्जन NADP H2 मध्ये होतं. पहा इथं रिव्हर्स आहे. इथे NADP H2चं कन्व्हर्जन NADP आहे आणि इथे NADPचं कन्व्हर्जन NADP H2 मध्ये. मग हा मॅलिक ऍसिड परत कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी सोडून देतो आणि या ठिकाणी रिलीज करतो. तो कार्बन डायऑक्साईड C3 सायकल असते इथे रुबिस्को आणि RUBP ते फिक्स करतात. PGA आणि PGAL आणि ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्याची ही C3 सायकल रन होते आणि कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल निघून गेल्यावर त्याचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं. तो 3 कार्बन कंपाऊंड असतो. तो पायरुविक ऍसिड परत मेसोफिल सेल मध्ये जातो, मेसोफिलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये. तिथे त्या ठिकाणी त्याचं फॉस्फोरायलेशन होतं, ATP कन्वर्ट इनटू ADP आणि ऍडिशन ऑफ फॉस्फेट ऑन द पायरुविक ऍसिड. ते त्या ठिकाणी रिजनरेशन होतं फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिडचं. आता रिजनरेशन झाल्यानंतर परत काय होतं की परत तो त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड फिक्स करायला रेडी होतो. मग आता या ठिकाणी इथे काय होतं पहा की कार्बन डायऑक्साईडचं डबल फिक्सेशन होतं. इथे एकदा CO2 फिक्सेशन झालं आणि C3 मध्ये इथे एकदा फिक्सेशन झालं, म्हणजे ग्रॅनल मध्ये पण झालं आणि अग्रॅनल मध्ये पण झालं, डबल फिक्सेशन झालं. त्याच्यामुळे इथे काय होतं, फोटो ऑक्सिडेशन किंवा ज्याला फोटो रेस्पिरेशन म्हणतात, तर इट इज अवॉइडेड. आणि त्याच्यामुळे याला काय म्हणतात, CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. याला म्हणतात CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. ओके, याला CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं जातं. तर या ठिकाणी मग याचे एक्झाम्पल शुगर केन, मेज, जवार हे जे मोनोकॉट प्लांट आहेत, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हा C4 पाथवे हा या ठिकाणी मोनोकॉट प्लांट मध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली ट्रॉपिकल प्लांट मध्ये हा या ठिकाणी घडतो. ओके, सो आय होप यू गॉट द पॉइंट. तुम्हाला C4 पाथवे व्यवस्थित लक्षात आला असेल. थँक्यू व्हेरी मच.